पहिला इतिहास अध्याय 20। राजे लोक युद्धाच्या मोहिमेस जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी योआबाने आपले सैन्यबळ घेऊन जाऊन अम्मोनी लोकांचा मुलूख उद्ध्वस्त केला आणि मग येऊन राब्बा नगरास वेढा घातला। पण दावीद यरुशलेमातच राहिला। योआबाने राब्बा नगरावर मारा करून ते उद्ध्वस्त केले। दाविदाने त्या लोकांच्या राजाच्या मस्तकावरून मुकुट काढिला, त्याचे वजन 1 सोन्याचा किक्कार आहे असे त्यास कळून आले। तो रत्नजडित होता। तो दाविदाच्या मस्तकावर ठेवण्यात आला। त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली। त्याने त्या नगराच्या रहिवाशास बाहेर काढून करवतींनी, लोखंडी दाताळ्यांनी व कुऱ्हाडींनी कापिले। अम्मोन्यांच्या सर्व नगरांचेही त्याने तसेच केले। मग दावीद सर्व लोकांसह यरुशलेमास परत आला। यानंतर पलिष्ट्यांशी गेजेर येथे पुन्हा युद्ध झाले। त्या प्रसंगी हुशाथी सिब्बखै याने रेफाई वंशातला सिप्पय यास जीवे मारिले, तेव्हा ते लोक शरण आले। पलिष्ट्यांशी पुन्हा युद्ध झाले तेव्हा याईराचा पुत्र एलहनान याने गथकर गल्ल्याथ याचा भाऊ लहमी याचा वध केला। गल्ल्याथाच्या भावाची काठी साळ्याच्या तुरी एवढी होती। गथ येथे पुन्हा युद्ध झाले तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता। त्याच्या प्रत्येक हातास व पायास 6 अशी एकंदर 24 बोटे होती। त्याने इस्रायलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी याचा पुत्र योनाथान याने त्याचा वध केला। हे पुरुष गथ गावी रेफाईला झाले होते। ते दाविदाच्या व त्याच्या सेवकांच्या हाताने पडले।